जय श्रीराम मित्रांनो, मी ऋषी आव्हाड. तर गेले 8-10 वर्षापासून मी हा बिझनेस करत आहे. तर आपला चिकू झोपलेला आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता आपले ही जर्मन शेपर्डची गँग आहे. ही सकाळची कंडिशन आहे आपल्या जर्मन शेपर्डची. त्यांना ही वर्किंग ब्रीड असल्यामुळे ही कधी शांत बसत नाही, एक लक्षात घ्या मित्रांनो. हा आपला काळू पुष्पा, याच्या पायाला नॉर्मल दुखापत झाली, त्याच्यामुळं हा एकदम पुष्पा स्टाईलमध्ये बघत आहे आपल्याकडे खुन्नसतेत. ही डिंगडिंग आहे आपली. दोघे एकदम चांगले मित्र झालेले आहेत. तर आपल्याकडे चायनीज शिजू पण आहे, तुम्ही बघू शकता. ती एकदम चायनामधनं घेतल्यासारखी दिसते. तर मित्रांनो झाली त्यांची वेळ बाहेर फ्रेश करायची, तर आपण त्यांना सोडून घेत आहेत. तर मित्रांनो एक झाले की एक आपण सगळ्यांना सोडून घेणार आहेत. त्यांचा हा मस्तीचा टाईम आहे. सगळे गेटपाशी जाऊन वाट बघतात, तर ते बाहेर जाऊन चेक करू शकता तुम्ही. जाऊन सगळे रिकामे परत येतात. तर आपल्या JCB भाऊला JCB लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. भाऊला दुखापत झालेली आहे. तर आता सगळे फिरून घेत आहेत. तर बघू शकता आपल्या बादशाला पुपू आलेली आहे, त्याच्यामुळं बादशाने फटाफट पुपू करून घेतलेली आहे. तर मित्रांनो सगळे त्यांचे वॉशरूम करून त्यांच्या केजमध्ये परत जातात. तर तुम्ही बघू शकता हे आपलं प्लेइंग एरिया आहे डॉगला खेळण्यासाठी. तर हे सगळे एक झाले की एक झाल्यानंतर एक फिरून घेता. तुम्ही बघू शकता मित्रांनो सगळे कमांडिंग डॉग आहेत. एक पण असे नाही की ऐकत नाही, सगळे प्रोफेशनल आहेत. तर बघू शकता आपली ही निओ पण, तिचं पण वॉशरूम करून झालेलं आहे. तर ती फास्टमध्ये येणार आहे. तर आज आपलं वॅक्सिन शेड्यूल होतं. आपल्याकडे जे 6 पिल्लं आपण रिटर्न केलेले आहेत त्यांचं हे वॅक्सिन शेड्यूल आहेत. तर मित्रांनो काळजी घ्या की प्रत्येकाला वेगळी सिरिंजच वापरली गेली पाहिजे. आणि व्हेटरनरी हे चांगले MBBS किंवा आपले गव्हर्नमेंटचेच असले पाहिजे, हे लक्षात घ्या मित्रांनो. तर सगळ्या डॉग्सचे टेम्परेचर वगैरे चेक करून आपल्या डॉक्टर साहेबांनी सगळ्यांना वॅक्सिनेशन करून घेतलेलं आहे. तर ही बघू शकता मोनिकाची कंडिशन. काही दिवसात हिचे पण पिल्लं आपल्याकडे अवेलेबल असतील. कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी DM करा, तसं मी अपडेटमध्ये राहीलच. बादशाह बघू शकता तुम्ही मित्रांनो, गवत खाता डॉग्स. गवत खाण्याचं रिझन हे असतं की त्यांच्या पोटामध्ये फिल्ट्रेशन काही नसतं, तर ते गवत खाऊन फिल्टर करून घेतात. आपले जे अन्न असतं जे पचलेलं नसतं ते गवत खाऊन फिल्टर करतात. तुम्ही बघू शकता डॉग हे घास खातं, गवत खातं, तर ती नॅचरल गोष्ट आहे. तर हे प्रेम दाखवत आहे मला, बघू शकता मित्रांनो, की सांगत आहे माझं पण पोट दुखतं आहे, मला पण गवत खायचं आहे, जाऊ का विचारत आहे. तर आपण तिला अलाउड केलेलं आहे की जाऊ शकते तू, टेन्शन नको घेऊ. तर तसंच बादशाह काय ऐकत नाही आज पिंजऱ्यामध्ये जाण्यासाठी. बादशाह एकदम जोशमध्ये आहे. पायवर कर, तंगडावर कर. तरी बघू शकता तुम्ही ही कॅश आहे, ही 1 मिनटं पण शांत न बसणारी ब्रीड आहे. तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा कसली माहिती द्यायची किंवा कसली काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवतो. तर नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपला वॅक्सिनेशनसाठी. जय श्रीराम मित्रांनो.